दंडधारणं कर्तव्यम् अरण्यात् खयं वशीरमासमिद आहृत्य सायं प्रातः सन्ध्योपासनपूर्वकर्मग्नि परिचरणं कर्तव्यम् स्वाध्याया विरोधेन पुरुषशुश्रुवाच कर्तव्यः सायं प्रातः भिक्षाचर्य कर्तव्यम् मधुमांस शमनं कर्तव्यम् मज्जनं च कर्तव्यम् उद्धृतोदकेन स्नायादितीर्थ्यः कुशासनोपरि मसुरिकाद्युद्धपानं कृत्वा नोपविशेत श्रीगमनं तन्मध्ये अवस्थानं च वर्जयेत अनृतं च वदेत अददात्तानं चौर्यं न कुर्यात् स्मृत्यनन्तरोक्ता यमनियमाशुनुष्टचेष्टयाः। हे नियम तुला सांगितलेले आहे। पहिला नियम सांगितला सारंग पहिला नियम सांगितला की उद्यापासून तू पलंगावर झोपायचं नाही, हा पहिला नियम। दुसरा दुसरा नियम सांगितलेला आहे दुसरा नियम सांगितलेला आहे कटू शब्द कोणाला बोलायचा नाही, कोणाचा अपमान होईल असं बोलायचं नाही। हा जो तू दंड धारण केलेला आहे हा 12 वर्षापर्यंत तुला धारण करायचा आहे। हा खाली टेकवायचा नाही किंवा कुठे सोडून जायचं नाही। पुढचा नियम सांगितलेला आहे जसं तुला मगाशी मी सांगितलं, जंगलात जायचं, जंगलातनं समिधा आणायचा आणि त्याचा हवन करायचं। त्यानंतर रोज गुरूंची सेवा करायची। आपले गुरु कोण आहे तर वडिलांची सेवा करायची। संध्याकाळी त्यांचे पाय दाबून द्यायचे, त्यांना प्यायला पाणी द्यायचं। हा सांगितलेलं आहे। पुढचं सकाळी आणि संध्याकाळी जेवण आईकडे मागायचं नाही। मग जेवण करायचं कसं तर भिक्षा मागायची, भिक्षेची जोडी घ्यायची, ती जाऊन सर्वीकडे भिक्षा मागायची आणि त्याच्याने भोजन करायचं। पुढचा नियम आहे पाण्यात बुडून आंघोळ करायची नाही। कुठे आपण नदीवर आंघोळीला गेलो तर एकदम पाण्यामध्ये उडी मारायची नाही, स्विमिंग टँक मध्ये मारतो तशी मारायची नाही। एका पात्रामध्ये पाणी घ्यायचं आणि बाहेर आंघोळ करायची। बसताना गर्भाच्या आसनावरच बसायचं आहे, कुठेही बसायचं नाही। पुढचा नियम मुलींमध्ये खेळायचं नाही। त्यानंतर कोणी दान दिल्याशिवाय, इकडे लक्ष दे, कोणी दान दिल्याशिवाय ते घ्यायचं नाही। त्यानंतर असे सर्व नियम आहे ते तुला पालन करायचे। तू करतो का नाही हे पाहण्यासाठी मी महिन्याभराने पुन्हा येणार आहे। हा जलमादाय कृतस्य उपनय कर्मणा सांगता सिद्ध्यर्थम पंचाशत संख्याकान् ब्राह्मणानां भोजयिष्ये कर्माधीश प्रियतान्न मम। ओम तेभ्यो भूयसि दक्षिणां दातुमः उत्सृज्ये पुनर्जलमादाय अनेन उपनयनाख्येन कर्मणा श्री भगवान परमेश्वर प्रियतान्न मम।